आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माझी मुलगी माझी वाट बघत असेल, मला जाऊ द्या। मी नाही सही करणार आहे। ए चल हा पेन घे मंगळात सही कर। मी नाही सही करणार, मी नाही सही कर चल। मी सही करणार नाही। नाही कसे दिसतात माझे शूज? आनंदी, तुम्ही असे शाळेचे शूज आणि दप्तर घेऊन कुठे चाललाय? पण भाऊ नाही, मला आधी सांग ना माझे शूज कसे आहेत? तुला माहितीये हे शूज मला आजीने गिफ्ट दिले आहेत आणि मी स्कूल मध्ये जायची प्रॅक्टिस करते, कारण आता मी मोठी झाली आहे ना। मी नेक्स्ट मंथ पासून एकटी रेडी होऊ शकते, एकटी शाळेत जाऊ शकते स्कूल बसनी। मी आपली घरातून बाहेर पडणार, स्कूल बसच्या स्टॉपवर जाऊन उभी राहणार, मग माझी स्कूल बस येणार आणि मी बसून जाणार। आनंदींच्या हक्क सोडपत्रासाठी जर मी किडनॅप होऊ शकते, तर कशावरून ही लोक आनंदींना? काय झालं भावना, तू का रडतेस? मी अशी रेडी झाली ते तुला आवडलं नाही का? नाही आनंदी, असं काही नाहीये। तुम्ही म्हणालात ना की तुम्ही आता एकट्या शाळेत जाणार, एकट्या रेडी होणार। आता तुम्ही मोठ्या झालाय म्हणून मला तुमची काळजी वाटली, बाकी काही नाही। आनंदी, मला तुमच्याकडून एक प्रॉमिस हवाय। तुम्ही मला सोडून कुठेही जाणार नाही, आणि जर का तुम्ही मला सोडून गेलात ना, तर हे बघा, मला न विचारता न सांगता तुम्ही कुठेही जायचं नाही। प्रॉमिस द्या। एवढंच ना भाऊ नाही, मी तुला सोडून कुठेही नाही जाणार, प्रॉमिस। किती काळजी करतेस तू भाऊ नाही माझी। आय लव्ह यू। आय लव्ह यू टू। काय झालं सिद्धू, फोन नाही उचलत आहे? तू आहेस? मला असं वाटलं आई आहेत की काय। आई, आजी आता तरी नाही आल्या, पण काही वेळात येतीलच विचारायला सिद्धूबद्दल। मला ना ह्या मुलाची काळजीच वाटायला लागली आहे। आत्ता कुठे त्याची गाडी रुळावर येत होती, आता परत हे असं वागायला लागलंय। आई, तुम्हाला असं नाही वाटत का सिद्धू दळवी कुटुंबाबद्दल जरा जास्तच इमोशनल होता? आता बघा ना, भावनासाठी त्याने देवळात पत्रिका ठेवणं हुकवलं। त्या भावना आणि भावनाच्या लोकांसाठी दरवेळेस स्वतःचं नुकसान करून घेतो। काय सोनं लागले काय माहित त्या लोकांना। पटतंय मला तुझं बोलणं। सिद्धूशी बोलायला हवं मला।
साहेब, या रिक्षावाल्याने सरळ सरळ माझ्या कारला धडक दिली आणि माझ्या कारचं गाठ तुटलं, मोठं डेंट पडलं आणि मी याच्याकडे नुकसान भरपाई मागतोय तर हा नाही म्हणतोय साहेब. काय हो त्यांचं नुकसान झालंय? साहेब, थोडंसं नुकसान झालंय. मग नुकसान भरपाई द्या आणि विषय संपवून टाका. का साहेब? अहो, माझी काहीच चूक नाही आहे. हो बघा साहेब, मी अगदी व्यवस्थित रिक्षा चालवत होतो. हे चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत होते. हे सरळ माझ्या रिक्षाच्या समोर आले. अहो, आणि किती वेगात होते हे. मी रिक्षा कंट्रोल केली साहेब, म्हणून मोठा अपघात झाला नाही. हो ना. याचं प्रूफ काय? पण तुम्ही खरं बोलताय हे कशावरून? हे तुम्ही सिद्ध कसं कराल? ज्या रस्त्यावर ऍक्सिडेंट झालं तिथे सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत, मग कशावरून तुम्ही खरं सांगताय? बरोबर साहेब, त्याला हेच मी म्हणतोय, हा ऐकायलाच तयार नाही. हे बघा साहेब, माझी काहीही चूक नाही. त्यामुळे यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न सुटवत नाही साहेब. आणि मी खरं बोलतोय. त्यामुळे तुम्हाला माझ्या विरुद्ध तक्रार नोंदवून घ्यायची असेल तर खुशाल नोंदवू शकता. बघा बघा साहेब, कशी मनमानी चालू आहे याची. तुम्ही FIR नोंदवाच साहेब. बरं, तुम्ही दोघं तुमचे लायसन्स जमा करा. देतो ना. ठीक आहे. ठीक आहे. हे परमनंट लायसन नाहीये, शिकाऊ लायसन आहे. तुम्ही नियमित रिक्षा चालवू शकत नाही याच्यावर. साहेब, पण परमनंट लायसन्स करता मी ऍप्लिकेशन केलेलं आहे. त्याची रिसीटही आहे त्याच्याबरोबर. बरं, रिक्षाचे कागदपत्र द्या. कागदपत्र आहेत साहेब. फक्त एकच गोष्ट आहे, रिक्षा माझ्या नावावर नाहीये, भाड्याची. म्हणजे आता झाला गोड. रिक्षा तुमच्या मालकीची नाही, लायसन परमनंट नाही, त्यात तुम्ही रिक्षा ठोकलीये. सांगत होतो तुम्हाला पैसे देऊन मिटवा, आपण पटलं नाही. बोलवा आता रिक्षा मालकाला, त्यांची पण चौकशी करावी लागेल. काळजी नको. भाऊ नाही, भाऊ नाही, आता तू खेळ. भाऊ नाही. सॉरी भाऊ नाही, सॉरी. भावना मॅडमचा कॉल. सगळं ठीक असेल ना? हा मॅडम, बोला ना, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? नाही फ्रेंड, ठीक नाही आहे भाऊ नाही. काय झालं बुंद्या? अगं तू असं का म्हणतेस? कारण भाऊ नाही आल्यापासून रडतेच आहे. मला कळतच नाहीये तिला कोणी त्रास दिलाय. तू काळजी करू नकोस बाळा. तू भावनाईकडे फोन दे, मी बोलतो त्यांच्याशी. देते.